नागपुरात जुन्या भांडणातून तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत NIT गार्डन जवळ कुशीनगर परिसरात 4 जणांनी संगनमत करून दोघांवर शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी आहे। घटनेनंतर जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। नागपूरच्या जरीपटका परिसरात जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे आणि त्यातून तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। NIT गार्डन जवळ कुशीनगर परिसरातील हा प्रकार घडला आहे। तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणातून तरुणावर शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केलेत। यानंतर त्याचा मित्र नयन सोनवरसे हा त्याला भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे। दोन्ही जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेत, तर नयन सोनवरसे याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं जरीपटका पोलिसांनी आरोपी राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोंगरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे। जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे कुशीनगर परिसरात खळबळ उडाली आहे। नेमका वाद कशावरून झाला होता आणि हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। जुन्या भांडणातून सुरू झालेल्या वादाने एका तरुणाचा जीव घेतलाय, तर दुसरा तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे। जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासातून समोर येणार आहे।